आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय लास्ट प्रॉब्लेम आणि जी क्वेश्चन बँक आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे 2020-21च्या मुलांसाठी, 12वीच्या 2020-21च्या मुलांसाठी. पहिल्यांदा प्रॉब्लेम समजून घेऊ. ए वायर ऑफ लेंथ एल इज कट इंटू 2 पार्ट्स. म्हणजे एल लेंथ असलेली एक वायर घेतली आहे, या वायरचे 2 तुकडे केले, कापलं. पण असं नाही म्हटले की 2 इक्वल पार्ट्स, असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. 2 तुकडे केले, कदाचित एक छोटा असेल, कदाचित एक मोठा तुकडा ठेवला असेल, कदाचित 2 बरोबर मधोमध तोडून 2 समान तुकडेही केले असतील. पण मला माहिती नाही आहे की किती तुकडे केलेत, म्हणजे कशा लेंथने तुकडे केलेत. 2 केलेत हे नक्की आहे, पण एक छोटा आणि एक मोठा असं केलं आहे का माहिती नाही. सो आपण असं म्हणू 2 तुकडे आहेत आपल्याकडे, लेंथ काही माहिती नाही त्यांची. पुढे म्हटलं 1 पार्ट इज बेंट इनटू सर्कल. म्हणजे हा जो वायरचा तुकडा आहे एक, त्याला असं वळवून, गोल वळवून त्याच्यापासून एक सर्कल तयार केलं, एक कडं तयार केलं. आणि दुसरं म्हटलंय अँड द अदर इनटू ए स्क्वेअर. ही जी उरलेली वायर आहे, दुसरा तुकडा आहे, त्याच्यापासून असं वळवून त्याला वाकवून चौकोन तयार केला, स्क्वेअर. मग ते म्हणतात की शो दॅट सम ऑफ देअर एरियाज, म्हणजे याचा एरिया आणि याचा एरिया, अँड स्क्वेअर आणि सर्कल दोघांच्या एरियाची बेरीज इज लीस्ट, म्हणजे ती कमीत कमी असेल, मिनिमम असेल. लीस्ट याचा अर्थ मिनिमम. आणि कधी इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज हाफ ऑफ द स्क्वेअर, म्हणजेच याची जी रेडियस असेल ती ह्याची जी साईड असेल त्याच्या अर्धी असेल तेव्हा. म्हणजे आपल्याला हे प्रूव्ह करून दाखवायचं की रेडियस आणि एरिया यांच्यातलं रिलेशन r इज इक्वल टू a/2 आहे, असं प्रूव्ह करून दाखवायचं आहे. आणि त्याच्याबरोबर हे पण सांगायचं आहे की आपल्याला मिनिमम एरियाची बेरीज मिळेल. मग हे करून दाखवायचं आहे. सगळीकडे बघा RAL अशी लेटर्स येत आहेत, कुठेही नंबर्स असे दिसत नाही आहेत, त्यामुळे हा थोडासा डिफिकल्ट आहे. पहिल्यांदा आपण एक एक गोष्ट इलॅबरेट करायला सुरुवात करू. जस्ट एल म्हणजे काय, तर लेंथ जी वायर आपल्याला दिली आहे ती. सो एल इज इक्वल टू, मी असं म्हणतो, लेंथ ऑफ दी वायर. लेंथ ऑफ दी वायर, जी वायर आपल्याला दिली आहे ती. त्याच्यानंतर मग म्हटलं की 2 पार्ट, 2 तुकडे केल्यानंतर एक तुकड्याचं आपण काय करतोय, सर्कल करतोय. मग त्या सर्कलला रेडियस असणार. सो आर म्हणूया, आर इज रेडियस ऑफ दी सर्कल. हे पहिलं झालं. तिसरं, स्क्वेअर बनवलाय, त्या स्क्वेअरची एक साईड घ्यायला पाहिजे, त्याला एक्स लेटर घेऊया. एक्स म्हणजेच काय, साईड ऑफ दी स्क्वेअर. हा पहिला डेटा क्लिअर झाला. पुढे आता जे 2 तुकडे बनवले जात, म्हणजे जे केले जात आहेत लेंथ एलचे, त्या 2 तुकड्यापैकी एका तुकड्यापासून आपण सर्कल बनवणार आहोत, म्हणजे कडं बनवणार आहोत. सो कडं बनवणार म्हणजे वायरचा तुकडा आधी असा होता, त्याला बेंड करून गोल केला, म्हणजे काय बनवलं, सर्कलचं सर्कमफरन्स बनवला. सो म्हणून आता आपल्याला सर्कमफरन्स ऑफ सर्कल पाहिजे. सर्कमफरन्स ऑफ सर्कल, आणि सर्कमफरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय असतो, 2πr. हे झाला. तसंच आपल्याला पेरिमीटर, पेरिमीटर म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज पाहिजे, कारण पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, बिकॉज जी वायरचा दुसरा तुकडा आहे त्याला बेंड करून करून आपण काय बनवलेलं आहे, त्याच वायरपासून पूर्ण स्क्वेअर बनवला आहे. सो हे 1 2 3 4 या 4 बाजू ज्या आहेत त्या वायरपासून बनवलेल्या आहेत. म्हणजे या पूर्ण वायरचा वापर आपण त्याच्यासाठीच केला आहे, पेरिमीटर बनवलेलं आहे. आणि ते काय असतं, 4 गुणिले साईड, 4x. एक साईड x असेल तर x अधिक x अधिक x अधिक x असे 4 साईड केला की 4x. सो आपल्याला जी टोटल वायर दिली होती L, त्याच्यापासून आपण काय बनवलं. सो इथे मी ते लिहितो, टोटल लेंथ ऑफ वायर. जी पूर्ण वायर दिली होती त्या पूर्ण वायरच्या लेंथचा वापर आपण कशासाठी केला, 2 गोष्टी बनवण्यासाठी. एक सर्कमफरन्स ऑफ सर्कल, आणि दुसरा आपण त्याच्यापासून काय बनवला, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर पण बनवला. दोन्ही गोष्टी त्याच्यापासूनच बनवल्या. टोटल लेंथ होती एल, त्याच्यापासून मी काय बनवलं, सर्कमफरन्स ऑफ सर्कल, ते आहे 2πr. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी आणखीन काय बनवलं, स्क्वेअर पण बनवलं, त्याची पेरिमीटर आहे 4x. सो मला जी वायर दिली होती एल लेंथची, त्याचा मी असा उपयोग करून घेतला. हे पहिलं इक्वेशन मिळालं. पण ह्याचा इक्वेशनचा उपयोग काय, तर कदाचित आरची तरी व्हॅल्यू काढायला लागेल किंवा एक्सची काढायला लागेल. आता आपलं जे सगळं फंक्शन असतं, आपण जे डेरिव्हेटिव्ह वगैरे घेतो, ते नॉर्मली आपल्याला एक्समधली सवय लागलेली आहे. एक्समध्ये आपल्याला ते जरा सोपं पडतं, म्हणून आपण याच्यानं आरची व्हॅल्यू काढूया. सो एल कॉन्स्टंट आहे,
दिलेली वायर आहे ती एकदा देऊन झाली की ती काय ॲटोमॅटिक मोठी छोटी होणार नाही, ती कॉन्स्टंट. 4x इथे पॉझिटिव्ह आहे, पलीकडे जाऊन -4x येईल निगेटिव्ह, इज इक्वल टू हे काय राहिले 2πr. त्यातले 2π आहेत ते इकडे डिवाइड करतो, म्हणजे L - 4x डिवायडेड बाय 2π, म्हणजे आपल्याला r मिळालं. सो रेडियस r म्हणजे जे सर्कल आपण बनवलंय त्याचं रेडियस आणि जो आपण स्क्वेअर बनवला त्याची साईड यांच्यातलं थोडंसं का होईना एक रिलेशन मला मिळालं. आपल्याला ते शेवटला प्रूव्ह दॅट करायचं आहे की रेडियस आणि साईड हे एकमेकांच्या कशी आहे, बरोबर हाफ आहे, म्हणजेच रेडियस ही साईडच्या हाफ आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं, म्हणजे शेवटी रिलेशनच काढायचं आहे. ते आत्ताच का होईना थोडंसं तरी आलेलं आहे. आता हे झाल्यानंतर याला इक्वेशन नंबर 1 म्हणून ठेवतो, हे पुढे कुठे ना कुठेतरी लागेल. इथे पहिलं काम पूर्ण झालं. आता प्रॉब्लेमकडे येऊया. त्यांना काय लिस्ट पाहिजे, लिस्ट म्हणजे मिनिमम, काय मिनिमम पाहिजे, तर तुम्हाला इथे दिसेल एरिया आणि त्यांची सम ऑफ दी एरियाज, म्हणजे 2 एरियांची बेरीज त्यांना मिनिमम पाहिजे. आता हे दोघं जण कोण आहेत, एक म्हणजे सर्कल आणि एक म्हणजे स्क्वेअर. मग जर मला त्यांच्या एरियाची बेरीज करायची असेल तर मला एरिया काढले पाहिजेत. सो आता एरियाच्या कॅल्क्युलेशनकडे वळूया. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू, एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला असतो πr². आता तुम्हाला इथे कळेल फायदा त्याचा की πr² आपण एरिया तर घेतला, पण r ची स्पेशल व्हॅल्यू आपल्याकडे आहे इन टर्म्स ऑफ x. मग आपण काय करू शकतो, r च्या जागी ही अख्खीच्या अख्खी व्हॅल्यू टाकू शकतो, म्हणजे x मध्ये येईल इक्वेशन. सो एरिया ऑफ सर्कलला आपण थोडंसं मॉडिफाय करणार, पाय इंटू r चा स्क्वेअर, r म्हणजे हा अख्खाच्या अख्खा व्हॅल्यू टाकूया, L - 4x अपॉन 2π ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथे L - 4x ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल आणि खाली 2 चा स्क्वेअर 4 आणि पायचा स्क्वेअर π². म्हणजे आपलं थोडंसं सिम्प्लिफिकेशन झालं एरिया ऑफ सर्कलचं. आणखीन करूया. इज इक्वल टू पाय ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये हा a - b ब्रॅकेट स्क्वेअर करूया, म्हणजे तो होईल L² - 2 इंटू L म्हणजे 2L इंटू 4x म्हणजे 8LX असं होईल. आणि मग 4x चा स्क्वेअर तो होईल 16x² ब्रॅकेट कंप्लीट, होल डिवायडेड बाय खाली का बघा कोण आहे, 4π² आहे ते लिहिले. इथे एक फायदा होईल, एक पाय बाहेरचा आणि इकडचा एक कॅन्सल होईल आणि मग फायनल आपल्याला एरिया ऑफ सर्कल काय मिळाला बघा, L² - 8LX प्लस 16x². म्हणून म्हटलं की हा थोडासा कठीण प्रॉब्लेम आहे, थोडंसं डेंजरस आहे आणि नेहमीच्या प्रॉब्लेमपेक्षा वेगळा आहे. 4 मार्काला एखादा प्रॉब्लेम असा येऊ शकतो. दिस इज एरिया ऑफ सर्कल. रिमेंबर दिस, एरिया ऑफ सर्कल इम्पॉर्टंट, आपल्याला नंतर लागणार आहे. पण फक्त एरिया ऑफ सर्कल उपयोगाचं नाही आहे, एरिया ऑफ स्क्वेअर पण पाहिजे. पण एरिया ऑफ स्क्वेअर आहे तो काही कठीण नाही. एरिया ऑफ स्क्वेअर काढण्यासाठी लांबी त्याची किती आहे, साईड x आहे, मग लांबी गुणिले रुंदी x इंटू x म्हणजे x² झाला. आता एरिया ऑफ स्क्वेअर ऑलरेडी एक्सच्याच भाषेमध्ये आहे, म्हणून त्याला पुन्हा कन्वर्ट करायची गरज नाही. अजून त्याच्यात काही एक्सची व्हॅल्यू टाकायची, आरची व्हॅल्यू टाकायची असा काही विषय नाही आहे. त्यामुळे इथे एक काम सोपं झालं. आता दोघांचे एरिया मिळाले, एरिया ऑफ सर्कल मिळाला त्याला 1 म्हटलं, एरिया ऑफ स्क्वेअर मिळाला त्याला 2 म्हटलं. 2 इक्वेशन मिळाली की मग ह्यांची बेरीज करू आपण. बेरीज का, कारण त्यांना सम पाहिजे, सम ऑफ एरियाज ऑफ सर्कल आणि स्क्वेअर ही लिस्ट पाहिजे. सम, नुसता एरिया ऑफ सर्कल किंवा नुसता एरिया ऑफ स्क्वेअर मिनिमम नकोय, त्या दोघांची बेरीज मिनिमम पाहिजे. देअरफॉर एरियाची सम, सो सम ऑफ एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल प्लस एरिया ऑफ स्क्वेअर, दोघांची बेरीज आपण करतोय. सम ऑफ एरिया जो आहे त्यालाच आपण ए म्हणूया. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला बघा मोठा आहे, तो आधी लिहून घेतो. L² - 8LX प्लस 16x² होल डिवायडेड बाय 4π ॲज इट इज, मध्ये प्लस एरिया ऑफ स्क्वेअर एकदमच सोपा आहे x². हे असंच ठेवलं तरी चालेल किंवा क्रॉस मल्टिप्लाय करून थोडंसं सोडवूया. a इज इक्वल टू L² - 8LX प्लस 16x² प्लस
हा 4 पाय आहे तो इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल आणि असं येईल 4 पाय एक्स स्क्वेअर. 4 पाय याला जाऊन मल्टिप्लाय झाला होल डिवायडेड बाय 4 पाय. दॅट्स इट. सो देअरफॉर कॅपिटल ए इज इक्वल टू एल स्क्वेअर ॲज इट इज मायनस 8 LX पण तसेच प्लस या दोघांमध्ये बघा एक्स स्क्वेअर कॉमन येत आहे त्यामुळे 16 तसेच राहतील आणि 4 पाय तसेच राहतील आणि एक्स स्क्वेअर आपण कॉमन घेऊन इथे लिहूया. सगळ्याला अपॉन 1/4 पाय बाजूला. चला एरियाचं इक्वेशन मिळालं. एरियाचं नव्हे सम ऑफ एरियाचं, दोघांच्या एरियांच्या बेरजेचं आपल्याला इक्वेशन मिळालं. आता या इक्वेशनचा फायदा काय करायचा, डेरिव्हेटिव्ह फाइंड करून मॅक्सिमा मिनिमा फाइंड करण्यासाठी उपयोग करायचा. मग ते करण्यासाठी आता पुढची स्टेप सुरू करूया. जे आपण एरिया ज्याचा आपल्याला मॅक्सिमा किंवा मिनिमा काढायचा त्यालाच आपण वाय म्हणतो, राईट. सो याला वाय म्हणू. लेट वाय इज इक्वल टू एल स्क्वेअर मायनस 8LX प्लस 16 प्लस 4y ब्रॅकेटच्या बाहेर एक्स स्क्वेअर अपॉन 4 पाय. खाली म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण आता घेणार आहोत, एक्स ने घेणार आहोत. सो वायचं डेरिव्हेटिव्ह येईल dy/dx. 4 पाय कॉन्स्टंट आहे त्याला आधीच बाहेर ठेवतो 1/4 पाय. फक्त एल स्क्वेअरचा विचार करूया. एल स्क्वेअर कॉन्स्टंट आहे कारण मी तुम्हाला एकदा वायर दिली की त्याची वायरची लेंथ काय ऑटोमॅटिक वाढणार किंवा कमी होणार नाही आहे, त्यामुळे ते 0 मायनस 8 आणि एल कॉन्स्टंट. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 16 प्लस 4y कॉन्स्टंट, 16 प्लस 4y कॉन्स्टंट इंटू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x ब्रॅकेट कम्प्लीट. दिस इज आर dy/dx. जरा नीट फक्त लिहून घेतो. dy/dx इज इक्वल टू 1/4 पाय इंटू ब्रॅकेट हे मायनस 8L होईल आणि प्लस 16 प्लस 4y इंटू 2x असं दिसेल. एकदा हे झालं की मग आपण कंडिशन फॉर मॅक्सिमा मिनिमा हे पण यूज करतो. नेक्स्ट स्टेप इज कंडिशन फॉर मॅक्सिमा मिनिमा. कंडिशन फॉर मॅक्सिमा मिनिमा इज, ती फेमस कंडिशन आहे की dy/dx इज इक्वल टू काय असलं पाहिजे 0. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0 असेल तर आपल्याला मॅक्सिमा मिनिमा मिळतो. मग आपण ही व्हॅल्यू इथे टाकूया. सो 1/4 पाय इंटू ब्रॅकेट मायनस 8L प्लस 16 प्लस 4 पाय ॲज इट इज 2x पण ॲज इट इज इक्वल टू 0. हा 4 पाय आहे इथे डिवाइड, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल 0ला, त्यामुळे आता हा ब्रॅकेट टाकायची गरज नाही लागणार. इंटू 2x इज इक्वल टू 0. आता पुढे काय करायचं तर हा जो 8L आहे मायनस त्याला पलीकडे टाकूया, म्हणजे इथे होईल 16 प्लस 4 पाय इंटू 2x इज इक्वल टू 8L पॉझिटिव्ह. पुढे ही अख्खीच्या अख्खी क्वांटिटी जी दिसते ती अख्खीच्या अख्खी क्वांटिटी आपण या साईडला टाकू शकतो डिवाइड करून, पण त्याच्या आधी मला इथे दिसते बे के बे बे चौक 8, थोडंसं कॅन्सलेशन होतं आहे. म्हणजे इथे आपलं राहिलं 16 प्लस 4 पाय इंटू एक्स इज इक्वल टू 4L. एवढंच नव्हे तर मला असं लक्षात येत आहे की या दोघांमधनं 4 कॉमन येऊ शकतं. सो 4 कॉमन घेतला तर याच्यातले 4 आणि यातले 4 गेल्यामुळे नुसतं पाय राहिलं, इथे एक्स राहिला इज इक्वल टू 4L. त्याचा फायदा असा झाला इकडचा 4 आणि इकडचा 4 पण कॅन्सल. आणि लास्ट एक्स इज इक्वल टू आता आपण लिहू शकतो हा 4 प्लस पाय ब्रॅकेट एलला जाऊन डिवाइड होणार एल डिवायडेड बाय 4 प्लस पाय. आणि याचा फायदा असा झाला की आपल्याला एलची व्हॅल्यू मिळाली, सॉरी एक्सची व्हॅल्यू मिळाली की जिथे आपल्याला कदाचित मॅक्सिमा किंवा मिनिमा मिळेल. सो इक्वेशन नंबर 3 जे आहे सिंगल डेरिव्हेटिव्ह, त्याचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया. म्हणजे मी इथे म्हणणार डिफरन्शिएटिंग इक्वेशन नंबर 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला जस्ट प्रूव्ह करायचं आहे की आपल्याला मिनिमा मिळतोय. सो d2y/dx स्क्वेअर इज इक्वल टू हा 1/4 पाय कॉन्स्टंट ॲज इट इज ब्रॅकेट कम्प्लीट.
आता -8 पण कॉन्स्टंट, एल पण कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्हला 0 प्लस 16 प्लस 4y हा नंबर कॉन्स्टंट राहील आणि 2xचं डेरिव्हेटिव्ह येईल 2 ब्रॅकेट कंप्लीट. सो आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह पण मिळालं, फक्त ते थोडंसं सिम्प्लिफाय करूया. इज इक्वल टू 0 लिहायची गरज नाही आता, फक्त एवढंच राहील 16 प्लस 4π इंटू 2 अपॉन 2π, सॉरी अपॉन 4π. इथे 2ने भाग घालवला तरी चालेल, म्हणजे आपल्याला असं मिळेल 16 प्लस 4π अपॉन 2π. दिस इज डबल डेरिव्हेटिव्ह d² y dx². तुम्हाला इथे दिसेल 16 पॉझिटिव्ह, 4π पॉझिटिव्ह, 2π पॉझिटिव्ह, सगळे अंक पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे आपल्याला गॅरंटीने सांगता येईल की d² y dx² इज ग्रेटर दॅन 0, दॅट इज पॉझिटिव्ह. आणि जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला मिनिमा मिळणार हे नक्की. सो देअरफॉर वी गेट मिनिमा ॲट x इज इक्वल टू l डिवायडेड बाय 4π, सॉरी 4 प्लस π, l डिवायडेड बाय 4 प्लस π आहे. सो या पॉईंटला तुम्हाला मिनिमा मिळणार हे शुअर झालं. सो इथे माझा प्रॉब्लेम संपला की मला लक्षात आलं एक्सची व्हॅल्यू जर मी l डिवायडेड बाय 4π वापरली तर मला मिनिमा मिळणार. पण आता त्यांना शो दॅट पण करून पाहिजे की रेडियस आणि साईड ऑफ स्क्वेअर हे काही रिलेशनमध्ये आहेत. रेडियस आहे ते साईडच्या अर्धा आहे. मग आपल्याकडे एक आरचा फॉर्म्युला आहे, आर इज इक्वल टू एल मायनस 4x अपॉन 2π, राईट. आता काय करा, एक्सची व्हॅल्यू जी आहे तिथे ही व्हॅल्यू टाका किंवा एलची तरी व्हॅल्यू टाका. मला जास्त बेटर वाटतं एलची व्हॅल्यू टाकणं, कारण मला रिलेशन कोणाच्यातलं पाहिजे, आपल्याला रिलेशन पाहिजे आर हे आणि दुसरं एक्स हे यांच्यातलं रिलेशन पाहिजे. म्हणजे आर आणि एक्स राहिले पाहिजेत. मग त्याच्यासाठी आपल्याला एलची व्हॅल्यू काढायला लागेल, मग ती काढूया. सो देअरफॉर एल इज इक्वल टू हा 4 प्लस π इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल 4 प्लस π इंटू एक्स. सो एलची व्हॅल्यू मी काढून घेतली आणि मग आपण लिहूया वी हॅव आर इज इक्वल टू एल मायनस 4x अपॉन 2π, राईट. आता आपण एलची व्हॅल्यू टाकूया. आर इज इक्वल टू एलची व्हॅल्यू ही बघा, ही एक्सने आतमध्ये मल्टिप्लाय करूनच टाकतो डायरेक्ट. 4x प्लस πx मायनस 4x अपॉन 2π. 4xला मायनस 4x कॅन्सल, म्हणजे आर इज इक्वल टू πx अपॉन 2π एवढंच राहील. त्यातलं पायला पाय कॅन्सल. फायनली आपल्याला मिळालं आर इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय 2. आणि याचा अर्थ काय होतो, आर इज इक्वल टू एक्स बाय 2चा याचा अर्थ होतो की रेडियस ही एक्स म्हणजेच साईड ऑफ स्क्वेअरच्या अर्धी आहे. दॅट्स इट. इथे आपला प्रॉब्लेम पूर्ण झाला. सो थोडासा मोठा डिफिकल्ट आहे, प्रॅक्टिस करायला लागेल, इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे.